एक जुनी लव्ह स्टोरी. तो आता थोडा व्यस्त झाला होता. त्याला त्याच्या कामातून उसंत मिळत नव्हती. मोठा उद्योगपती झाला होता तो. खूप सारे पुरस्कार वगैरे मिळाले होते त्याला. चारचौघात चांगलं नाव झालं होतं. एक तरुण उमदा उद्योगपती म्हणून तो समोर आला होता. कामाच्या व्यापातून त्याने एकदा आपल्या सगळ्या कॉलेजातल्या मित्रांना भेटायचं ठरवलं. त्याने पहिला फोन कीर्तीला केला. त्याचा अचानक फोन पाहून ती जाम खुश झाली. आपला मित्र एवढा मोठा होऊनही आपल्याला विसरला नाही याच गोष्टीचा तिला फार आनंद झाला. आम्हाला वाटलं विसरले का तो आम्हाला, त्याला खिजवायचं म्हणून कीर्ती उगाच बोलली. खूप कमी लोक आहेत ज्यांना मी मनापासून आठवतो, त्यातली तू एक, तोही आपुलकीने बोलला. म्हणून नेहमी फोन करतो ना. रोज फोन केला म्हणजे खरं वाटेल का मी रोज आठवण काढतो ते? नाही रे, वेळ नसतो आजकाल. खरंच स्वतःसाठी वेळ देता येत नाही. समजू शकते. इतका मोठा झाला आहेस. काय मोठा? तेव्हा 60 किलोचा होतो, आता 65 किलोचा आहे. हाईट तर तेवढीच आहे. तुझी मस्करी करण्याची सवय अजून नाही गेली ना? लोकांनी मला तेव्हा सिरियसली नाही घेतलं, जेव्हा मला वाटायचं की लोकांनी घ्यावं. उलट लोकांनी तेव्हा सिरियसली घेतलं जेव्हा मी भंकस करायचो. असू दे, जाऊन दे. तुझं कसं चाललंय? मस्त रे. घर, संसार, नवरा, मुलं आणि एक गोड सासू. सासू तर खट्याळ असते. तू गोड म्हणते. माझी गोड आहे रे खूप. समंजस, लकी आहे रे मी. बरं, येत्या रविवारी मला भेटायचं होतं सगळ्यांना. सगळ्यांना म्हणजे आपल्या कॉलेजचा ग्रुप. माझ्या घरचं वातावरण ठीक आहे. मला काही अडचण नाही रे. बाकीच्यांच्या घरातून परवानगी मिळायला हवी. मी मुलीला विचारते. तू सुमित आणि राजला बोल. ते दोघे येणार आहेत. तुम्हाला आधी भेटू, मग नंतर आम्ही पुन्हा भेटू. अजून आहेच का ते? इतक्या दिवसांनी भेटतोय, पार्टी तर व्हायलाच हवी ना. तू आणि तुझ्या पार्ट्या. चल आता लेक्चर देऊ नको. मी तेव्हा नाही ऐकलं, आता ऐकणार आहे का? धन्य आहेस तू. मी संध्याकाळी फोन करते श्रुती आणि गीताला. गीता येईल. श्रुतीचं जरा अवघड वाटतंय. का रे? श्रुतीचं का अवघड वाटतंय? ती जर आली तर तिलाच विचार. नाहीतर मी भेटल्यावर सांगेन. भेटायचं कुठं रे? भेटू कट्ट्यावरच. गुड, नक्की. ओके बाय. मी फोनची वाट पाहतोय, कळलं? विसरू नकोस. मंद. हे काय रे मंद बोलतोयस? बाय बाय. रविवारच्या दिवशी कसा आहेस सुमित? राज मस्त रे. सुमित उत्तरला. थँक्स, तुम्ही आलात. अजून काही? राज चिडवतो त्याला. अजून काही नाही. बसूयात ना संध्याकाळी? अरे, दोन पोरांचे बाप झालोत. आता साल्या घरी जायचं असतं. नाहीतर मग संध्याकाळी चंपी. सुमित नकाराच्या सुरात बोलतो. नाहीतर काय, तुला काही टेन्शन नाही. मस्त मोठा बिझनेसमॅन झालायस. राज आणखी कालव करतो. हरम्यांनो, जास्त शहाणपणा दाखवू नकात. गप्प बसायचं म्हणजे बसायचं. किती वर्ष झालीत बघू रे. त्या बघ, गीता आणि कीर्ती आल्यात. सुमित त्याला सांगतो. हा बघ, संध्याकाळी पुन्हा बसायचं म्हणतोय. राज गीता आणि कीर्तीला सांगतो. तुम्ही बसा नाहीतर उभे राहा. आम्हाला काय सांगताय? गीता थोडी चिडते. तुला नेहमी वाकडं बोलायची सवय आहे. सुमित थोडा खेकसतो. मग त्याने मला का सांगावं? गीता चिडते. आल्या आल्या आता सुरू होणार आहात का? कधी पटणार तुम्हा लोकांचं? कीर्ती समजावते. श्रुती नाही आली. तो कीर्तीला विचारतो. बघेन म्हणाली होती. काही खरं नाही वाटतं. तिचं सोड, जाऊन देत. तिच्याकडे सध्या कोणासाठी वेळ नसतो. ती तिच्या संसारात रमली. कीर्ती उत्तर देते. म्हणजे? तो पुन्हा विचारतो. म्हणजे ती आता व्हॉट्सअप, एफ-बी, हाय कुठेच नाही ती. केव्हा मी फोन केला तरच स्वतःहून, तर ती फोन करत नाही. असं का रे? तो पुन्हा विचारतो. याला तिचा नंबर दे आणि विचार म्हणावं तिलाच. राज चिडतो. बरं चला तिकडे काहीतरी खाऊ जरा. सँडविच वगैरे. तो सगळ्यांना खायला देतो. सगळ्यांच्या गप्पा रंगतात.
धमाल मस्तीत चालले. आजूबाजूचे लोक त्यांच्या बालिशपणा बघून त्यांना हसतायत. इतक्यात राजची नजर साडी नेसून मान खाली तुकवून अगदीच गंभीर चेहरा करून येणाऱ्या एका बाईकडे जाते. अरे ती बघा कोण. राज सगळ्यांना त्या बाईकडे बघायला सांगतो. कोण रे? गीता विचारते. तुझे काय डोळे फुटलेत का? तुला दिसत नाही का? राज गीतावर भडकतो. कसले भांडता रे अजून? तो वैतागतो. कशी आहेस? तो तिला विचारतो. मस्त आहे. तू कसा आहेस? श्रुती त्याला विचारते. आम्हाला तर वाटलं होत नाही येणार तू. गीता श्रुतीला थोडं हिणावते. हल्ली ना ती बास आता. कसं सगळं कंप्लीट वाटतंय. एक सेल्फी घेऊया कीर्ती त्याला सांगते. तो त्याच्या मोबाईलमध्ये सेल्फी घेतो. थोड्या वेळाने सगळे त्या दोघांना थोडा एकांत मिळावा म्हणून काहीतरी कारण करून निघून जातात. श्रुती आणि तो आता दोघेच कट्ट्यावर बसलेत. तो कशी आहेस? श्रुती मगाशी सांगितलं मी. तो ओ सॉरी. श्रुती सॉरी का? ठीक आहे. त्यात सॉरी काय? तो मग कशी आहेस? श्रुती अरे मस्त आहे मी. छान. एकदम चांगलं चाललंय सगळं. तो बाकी काय म्हणतेस? श्रुती एवढ्या लवकरच सगळं संपलं का? लगेच बाकी काय म्हणतेस? तो कळत नाही काय बोलू. कुठून सुरुवात करू? श्रुती कुठूनही कर. तो ब्रेकअप नंतर आज भेटते आहेस 20 वर्षांनी. श्रुती तू पण तेवढ्याच वेळाने भेटतो आहेस. तो तुला वाटलं नाही मला कधीतरी भेटावं म्हणून? श्रुती तुला वाटलं का? तो खूपदा. श्रुती मग एकदा तरी प्रयत्न करायचा होतास. तो तू सगळं संपवलं होतंस. श्रुती काही गोष्टी अशा असतात ज्या कधी संपत नाहीत. तो तुझ्या वागण्यावरून जाणवलं की तुला मी तुझ्या आयुष्यात नको होतो. श्रुती तो हवा होतास पण तुला आयुष्यात जागा देणं मला खूप महाग पडलं असतं. तो सोड ते आता. लग्न केलंस ना? श्रुती हो 2 मुलं आहेत. तो नवरा आहे ना बराच असेल. नाहीतरी माझ्याकडे तेव्हा कुठे काय होतं. फाटलेला मी अन माझं ठिगळ लावलेलं प्रेम. कित्येकदा तुला आपलंसं करून कायमचं स्वतःपाशी ठेवावंसं वाटलं. पण नियतीने तुला माझ्यापासून निसटून नेलं. श्रुती का उगाच जुन्या जखमा ताज्या करतोयस? तो त्या जुन्या कधी झाल्या रे? श्रुती एवढा मोठा झालास आता. काय कमी आहे तुला? तो काय आहे माझ्याकडे आणि किती मोठा झालो रे मी? श्रुती तुझं तुला ठाऊक. तो हा माझं मलाच ठाऊक. श्रुती लग्न केलंस? तो हो. श्रुती मस्त. बरं केलंस. निदान मला विसरला असशील. तो हो तू जशी मला विसरलीस. श्रुती तुझ्या आठवणींनी रोज डोळ्यात आसवी दिली असती आणि कोणी विचारलं असतं ही आसवी का? तो रोज डोळ्यात कचरा गेला हे सांगणं शहाणपणाचं नव्हतं. तो शब्दांचे खेळ खेळणं तुला बरं जमतं. श्रुती मला कुठे काही जमतं रे. तो अरे हे तुझ्या मानेवर काय आहे? श्रुती कुठे काय? काहीच तर नाही. ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. तो काही लागलंय का? श्रुती अरे मुले खूप मस्ती करतात ना. काहीतरी लागलं असेल. तो ठीक आहे. श्रुती तुझ्याबद्दलही सांग काही. बायकोचा फोटो तरी दाखव. तो थांब हां जरा. पाकिटात कुठेतरी दडवून ठेवलेला एक जुना फोटो काढतो. श्रुती का रे? मोबाईलमध्ये नाही का? तो नाही रे. ती खूप दूर असते माझ्यापासून. आणि तो तिला तिचा फोटो दाखवतो. श्रुती अजून आहे हा फोटो? तो तुझी प्रत्येक आठवण कुठे ना कुठे साठवून ठेवली. श्रुती मला वाटलं विसरला असशील. मुलं सहसा विसरतात. तो मुली लक्षात ठेवतात का? श्रुती माहीत नाही पण मी विसरले तुला. तो बरं जमलं रे. श्रुती काही नसतं प्रेम वगैरे. नुसतं म्हणायला प्रेम बघ. तू पण इतकी वर्ष जगलास माझ्याशिवाय. मी पण जगले तुझ्याशिवाय. ह्याला प्रेम म्हणतात का? तो जगण्याहूनही क्षणाक्षणाला माझं मरण अधिक होतं. तुला ठाऊक नसेल एकांतात रोज तुझ्या आठवणींनी बोलायचो. बरं वाटायचं. कधी खळखळून हसायचो तर कधी गुदमरून रडायचो. पण सावरायचो स्वतःला. श्रुती फिल्मी होतास तू शेवटी. तो हो. श्रुती बरं निघूयात का? सगळे कुठे गेले? तो माफ कर मी जुनं सारं काही बोलत होतो. श्रुती मला काही फरक पडत नाही. तो माझ्या एका शब्दाने विरघळणारी तू इतकी कठोर कशी झालीस? श्रुती काही नाही हो.
वेळ शिकवते सगळं. उठते वेळी तिच्या पदरावर त्याचा हात राहतो आणि ती उठून उभी राहते. तिचा पदर थोडा पाठीवरून सरकतो आणि त्याला तिच्या पाठीवर सगळे व्रण दिसतात. तो, सॉरी, चुकून हात राहिला. श्रुती, ठीक आहे रे. तो, नाही, आता मी खूप दूर गेलोय ना आणि मी तुझा आता कोणीच नाही. श्रुती, मित्र आहेस की. तो, एक विचारू? श्रुती, काय? विचार ना. तो, प्रेम करते माझ्यावर अजूनही? श्रुती, वेडा झाला का? किती वर्ष झाली सगळं संपलंय. ते एक स्वप्न होतं जे तुटायचं होतं आणि ते तुटलं. बस. तो, बस. श्रुती, हां बस. तो, म्हणून का मगापासून माझ्यापासून तोंड लपवते आहेस? एकदा तरी माझ्या डोळ्यात डोळे घालून बोललीस? आणि काय मुलांची मस्ती करताना मानेवर डाग पडला का? सगळ्या जखमा दिसल्या मला. श्रुती, हां मग काय करणार? मी माझा संसार सोडून, माझ्या नवऱ्याला सोडून, मुलांना सोडून तुझ्याकडे येऊ का? मग तुला बरं वाटेल का? लोक माझ्यावर शिंतोडे ओढतील तेव्हा तुला बरं वाटेल का? अरे करते प्रेम मी तुझ्यावर, खूप करते, आजही करते. तेव्हाही करायचे. तेव्हा समाजासाठी, माझ्या घरच्यांसाठी आणि आता पुन्हा त्याच लोकांसाठी मी तुला दूर लोटलं. रोज तो माझ्या शरीराचे लचके तोडतो. रोज मी पण मरते. एक क्षण नसतो जेव्हा मला तुझी आठवण येत नाही. पण काय करू? गप्प अश्रू गिळायचे आणि ओठांवर हसू आणायचं. तू माझा आणि मी तुझी, हे सगळं सिनेमा शोभतं रे. तू आता श्रीमंत झाला आहेस. तुला तू किती बायका केल्यास तरी कोणी काही विचारणार नाही. लोक गॉसिप करतील आणि सगळं विसरून जातील. पण मी आता जरी तुझ्याकडे आले तरी लोक शेणच घालतील माझ्या तोंडात. गरिबांना नाही रे प्रेम करण्याचा हक्क. तू श्रीमंत असतास तर माझ्या बापाने तुला नाकारलं नसतं. पण तेव्हा तू शून्य होतास आणि आता मी शून्य आहे. तो खूप श्रीमंत आहेस तू आणि खूप गरीब आहे मी आजही. कारण आजही तू माझ्याकडे नाहीस. श्रुती, डोळ्यातलं पाणी पुस. तो, तुझ्या पण आहे. श्रुती, तू छळलं म्हणून कित्येक वर्ष फक्त भावनांचे दाटून येणारे काळे ढग आज डोळ्यातून बरसले. निघायचं आहे मला. तो, तू पुन्हा एकदा जिंकली आणि मी पुन्हा एकदा हरलो. श्रुती, तूच म्हणायचास की मला हरलेलं पाहायला तुला आवडत नाही. भेट